आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं वक्तव्य आहे। शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातली इच्छा, अंबादास दानवेंचं उत्तर आहे। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बाप्पा चरणी साकडं, शंभूराज देसाईंची माहिती। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातीलही सरकार पडेल, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू भाजपला सोडून जातील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी, मनोज जरांगेंची फडणवीसांवर बोचरी टीका। ज्या महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी, सस्यापेक्षा गेलेला मराठे अंगावर घालतो काय पेट्या, तुला दाखवतो कचका 2024 ला तू आरक्षण तर देऊ नको। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक, 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन भावनिक करण्याचा प्रयत्न, 1500 रुपये आयुष्यभरासाठी पुरणार नाहीत, आम्हाला आयुष्यभराचं आरक्षण द्या, जरांगेंची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाबाबत वेगवेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया।